नमस्कार, कुक विथ कप्पीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी इथे भेंडीची भाजी करणार आहे. ही मी भेंडी धुवून पुसून घेतलेली आहे आणि आता मी भेंडी चिरून दाखवते कशी चिरायची ते. रेग्युलर आपण काय करतो, भेंडीची भाजी थोडी बारीक चिरतो. आज मी तशी बारीक नाही चिरणार आहे, थोडी मोठी मोठी चिरणार आहे. मी इकडे काय करणार आहे, भेंडी फ्राय करणार आहे. त्याच्यामुळे मी ही अशी भेंडी चिरून घेते. तुम्हाला दाखवते कशी चिरायची ते. हे बघा, अशा प्रकारे इथे भेंडी चिरून घेते मी. अजून एक दोन भेंडी चिरून दाखवते तुम्हाला. आणि भेंडी चिरताना काय करायचं, भेंडी चिरून झाल्यानंतर अशी भेंडी बघायची, नाही तर भेंडीमध्ये कीड असण्याची शक्यता असते. शक्यतो हल्ली कीड भेंडीमध्ये नसते, तरी पण आपण चेक करून घ्यायचं अशा प्रकारे. आणि आता मी काय करणार आहे, ही भेंडी अशी सगळी व्यवस्थित चिरून घेते. अशा प्रकारे सगळी भेंडी मी चिरून घेते. हे पहा, इथे भेंडीची भाजी सगळी चिरून झालेली आहे. मी इथे अर्धा किलो घेतली आहे भेंडी. आणि आता भेंडी फोडणी घालण्यासाठी, म्हणजे भाजी फोडणी घालण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी दाखवते. 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या, आणि त्यानंतर 3 हिरव्या मिरच्या आणि दाण्याचं कूट. 4 ते 5 चमचे आहे दाण्याचं कूट, हा जाडा भरडा. कढईमध्ये तेल घालून घेतले. तेल तापल्यानंतर त्यामध्ये मी लसूण जे घेतलं होतं ते लसूण फोडणी घालून घेते आणि ते लसूण थोडं परतवून घेते. लसूण थोडं परतवल्यानंतर त्यामध्ये ज्या मिरच्या घेतल्या होत्या त्या बारीक चिरून घेतल्या आणि त्या मिरच्यासह त्याच्यात घालून घेते आणि लसूण छान खरपूस रंगावर येईपर्यंत भाजून घेते. हे पहा, इथे लसूण छान भाजून झालेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये मी भाजी घालून घेते फोडणीमध्ये. आणि ही भाजी घालून छान फोडणीत परतवून घेते. या भाजीमध्ये पाणी घालायचं नाहीये किंवा वाफेवरही शिजवायची नाहीये. ही भाजी अशीच परतवत शिजवायची आहे. येता जाता आपण परतवून घ्यायची भाजी. मी मध्ये 2-3दा परतवून घेतली भाजी. आणि आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालते. चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित ढवळून घेते. मीठ एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 कोकम घालते. कोकम घातल्याने भेंडीचा चिकटपणा कमी होतो. हे बघा, मी भेंडीची भाजी परतवून घेते. सतत परतवायला लागते ही भाजी. आता ह्या भेंडीच्या भाजीचं मॉइश्चर कमी झाले आणि भाजी शिजली आहे. आणि ती भाजी शिजल्यानंतर त्यामध्ये आता 4 ते 5 चमचे मी दाण्याचं कूट टाकते. दाण्याचं कूट जाडा भरडा आहे. आणि याआधी मी माझ्या चॅनलवरती भेंडीच्या भाजीची अजून एक रेसिपी अपलोड केली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. हे बघा, भेंडीच्या भाजीमध्ये दाण्याचा कूट एकत्र करून झाला आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यावर 2 मिनिटासाठी झाकण घालून ठेवते. आता भेंडीतलं मॉइश्चर कमी झालेलं आहे, त्याच्यामुळे पाणी सुटण्याची शक्यताच नाही. आणि 2 मिनिटांनी मी झाकण उघडून बघते. आहा, किती सुंदर झाली आहे बघा भाजी. मस्त भेंडी फ्राय छान झाली आहे. आणि आता ही भेंडीची भाजी भाकरीबरोबर, चपातीबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. ही बघा, किती सुंदर दिसते भेंडीची भाजी. आहे की नाही सुंदर? कशी वाटली भेंडीच्या भाजीची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.